थांबा 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 मंडळी, आजचा विषय एकदम खतरनाक. तर आज आम्ही वाचवले 2 कुत्र्यांचा जीव. तर विषय काय आहे, पहिल्यापासून तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. तर नैतिक काय बोलते आमचं ऐका आता तुम्ही. आता आमची शुभांगी बोलते आमच्या इथल्या तळ्यात आहे ना 2 कुत्रे पडले. मी असं म्हणलं ही हिचे सख्खे भाऊ बहीण असू शकतात. हे आम्हाला कन्फर्म करण्यासाठी आम्हाला तिथे जावं लागेल. पण मला जागा एक्सप्लोर करावी लागेल. त्याशिवाय आम्हाला कळणार नाही हिची प्रजाती कुठे गावे. पण मला वाटते तो माझा भाऊ नैतिकच असेल नक्कीच. कारण की माझा भाऊ तर नक्कीच नाही देणार. नैतिक सोडून हे काम दुसरं कोणीच करू शकत नाही. सगळ्यात मोठं काम हे नैतिक करू शकतो. या कॅटेगरीत मोडतच नाहीये गुड्डी. नैतिक भाऊ आता आपण तिथे गेला सांगू बघू आपण कुत्रे आहेत त्याला त्या प्लॉटिंग मध्ये की त्या तळ्यात पडलेले आहेत. तर आम्ही गाईस चाललेलो आहोत. आमचा नैतिक पुढे चाललेला आम्हाला बॅटरी धरून. तर बघूया आपण. मी तुम्हाला दाखवेन तिथे गेल्याच्या नंतर की तर आता तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे शेततळ्यात पडलेले आहेत 2 कुत्रे. तर आता आम्ही त्यांना काढण्यात यशस्वी होतो की नाही तुम्ही नक्कीच पहा पुढे व्हिडिओमध्ये. तर आम्ही त्यांना होर्डिंगच्या मदतीने, म्हणजे जे प्लॉटिंगमध्ये होर्डिंग लावलेले असते त्याच्या मदतीने त्यांना वरती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ते कुत्रे काय त्याच्या याने वरती येत नव्हते. नंतर ना आम्ही काठीचा वापर केला. काठीच्या सहाय्याने एक कुत्र्याला वरती घेतले. पहा ते कुत्र किती हुशार आहे की ते काठीच्या सहाय्याने वरती आले आणि त्याला वरती येऊन किती आनंद झाला असेल. त्यानंतर ना दुसरं कुत्र होतं ते काठीच्या सहाय्याने पण येणार आणि होर्डिंगच्या सहाय्याने पण बाहेर येणार. शेवटी काय करावं, तर आता काही समजेना म्हणून शेततळ्यात उतरायचं ठरवलं. तर शेततळ्यात उतरले आहेत आमच्या शुभांगी. त्या कुत्र्याला बोलवतात ते सगळे बोलवतात ते, पण त्याला काही समजना झाले. ते एवढं घाबरलं होतं. त्यानंतर ते पुन्हा होर्डिंगवरती गेले. ते होर्डिंगच्या सायनीवरती येण्याचा प्रयत्न करते, पण ते होर्डिंगचे त्याला येता येणार. त्यांनी पुन्हा शुभांगीकडे गेलं. ते आता शुभांगी त्याला म्हणते की दे बाबा हात दे, तुझा हात दे. पण पाहू शकता तुम्ही त्याला काही समजत नाही. म्हणजे ते इतकं हँग झाला असेल. तो कधी 3 वाजता पडलेला आहे वाटतं असे म्हणत होते शेजारचे. तर शेवटी त्याला शुभांगीने धरलेलं आहे. तुम्ही पाहू शकता तिने त्याला धरलं आणि त्यानंतर बघा ती पायाने पण ट्राय करते. तिने धरलं त्याला आणि त्यानंतर त्याला आम्ही घेतले वरती. तर पाहू शकता शुभांगीला आणि कुत्र्याला वडले आमच्या नैतिकनी. तर तो वरती आल्यानंतर तो गेला पळून. तर हा आनंद शब्दात सांगण्याजोगा नाही मंडळी. तर त्यानंतर बघा सगळेजण खूप आनंदी झालेले. तर खूप म्हणजे त्यांना एक वेगळाच आनंद झाला. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. आणि आमचं काम तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच कमेंट करा. बाय बाय.